बघा डेरिव्हेटिव्हची लास्ट एक्सरसाइज या ठिकाणी आपली सुरू आहे, जिचं नाव आहे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज. बघा ह्या एक्सरसाइजमध्ये बरेच असे प्रॉब्लेम आहे जे जर तुम्हाला व्यवस्थित समजून घेता येत असले, म्हणजे ते तुमच्यावर अवलंबून आहे, तर ह्या टॉपिकमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता, हे प्रूफ होतं. आणि हे तशातलेच उदाहरण आहे. म्हणजे आकारसुद्धा मोठा आहे. ज्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिस व्यवस्थित आहे असे विद्यार्थी ह्या उदाहरणाला सॉल्व करतील. पण कुठंतरी कमी सराव असणाऱ्या, कमी प्रॅक्टिस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 100% अडचणी ह्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला येणार. बघा ह्या ठिकाणी उदाहरण वापरलं आपल्याला y इज इक्वल टू e रेज टू ट्वाईस एक्स इंटू टॅन ट्वाईस एक्स. आता जर थोडं लक्षपूर्वक तुम्ही उदाहरणाकडे बघितलं, तुमच्या लक्षात येतं पहिला डेरिव्हेटिव्ह इतका अवघड नाही आहे या ठिकाणी. कारण आपण u इंटू व्हीचा जो रूल वापरला ना, त्याच्यात ऑलरेडी असे प्रॉब्लेम भरपूर आपण सॉल्व करेल आहे. चेन रूलपासून आपण हे उदाहरण सॉल्व करत आलो. तर मग कमीत कमी एक आत्मविश्वास असू द्या की बाबा एक मोर दॅन 50% प्रॉब्लेम मी सहज सॉल्व करू शकतो. कारण बघा एक अंदाजन 4 मार्कासाठी हे उदाहरण तुम्हाला परीक्षेला विचारणार, 2-3 मार्काचं उदाहरण नाही आहे. तर कमीत कमी एक 50-60% तर अगोदर आपण सॉल्व करू शकतो. ते बघा, म्हणजे कुठपर्यंत सॉल्व करू शकतो ते आपण बघू. तर हे उदाहरण आपल्याला चेन रूल या भागात u इंटू व्ही रूलने आपण कसे सॉल्व करू शकतो, भरपूर प्रॅक्टिस झाली. तर आता डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिवली टू एक्स. तर आपण या ठिकाणी आता अगोदर याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. हा y झाला dy बाय dx. पहिला जैसे की वैसा, दुसरे का डिफरन्शिएशन म्हणजे टॅन ट्वाईस एक्स नाही आहे, फक्त एक्स आहे या ठिकाणी. ईचा पॉवर ट्वाईस एक्स आहे. एकदा मी चेक करतो आहे उदाहरण. ई रेज टू ट्वाईस एक्स इंटू टॅन एक्स. करेक्ट. बघा पहिला जैसे कि वैसा, दूसरे का डेरिवेटिव प्लस दूसरा जैसे कि वैसा पहिले का डेरिवेटिव, म्हणजे प्रोडक्ट रूल ज्याला म्हणतो का आपण, ते वापरलं या ठिकाणी. आता काढा त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो. तर हे झालं dy बाय dx. पहिला जैसे की वैसा म्हणजे ई रेज टू टॅन एक्स, ई रेज टू ट्वाईस एक्स ॲज इट इज. आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार सेक स्क्वेअर एक्स प्लस दुसरा जैसे की वैसा टॅन एक्स ॲज इट इज. आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, व्हॉट इज पहिला मीन्स ई रेज टू ट्वाईस एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह आला ई रेज टू ट्वाईस एक्स इंटू 2. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत सहज समजू शकतं. पहा dy dx इज इक्वल टू ई रेज टू, हे ट्वाईस एक्स आपण डायरेक्टली घेऊ कॉमन आणि आन्सर आलं सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स. ठीक आहे. म्हणजे हा तुमचा पहिला डेरिव्हेटिव्ह. एक अंदाजाने इतका प्रॉब्लेम जरी तुम्ही सॉल्व करू शकले तरी तुम्हाला 2 मार्क, म्हणजे जर हा प्रश्न तुम्हाला शेवटच्या परीक्षेत विचारला तर 2 मार्क आपल्याला या ठिकाणी 100% मिळणार. मग आता तुम्ही म्हणणार सर हे तर आपल्या याच्या अगोदर झालं. तेच मी तुम्हाला म्हणत होतो की 100% पूर्ण नवीन प्रश्न आहे असं समजून इकडे बघू नका. चला आता विचार करा की हाच आपला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचा एकदाच डेरिव्हेटिव्ह काढणं आहे. आता मानलं मोठमोठ्या व्हॅल्यू आल्या, ठीक आहे. ई रेज टू ट्वाईस एक्स ही पहिली किंमत आणि सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स ही दुसरी किंमत समजून पुन्हा u इंटू व्हीचा वापर करा. तर डिफरन्शिएट अगेन करा, अगेन डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिवली टू एक्स. हा झाला डी बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय डी एक्स. पुन्हा तेच पहिला जैसे की वैसा हे लिहा इथं, कारण डायरेक्ट करू शकता पण कळत न कळत एखादी चुकी झाली. मी काय सांगितलं 4 मार्काचं उदाहरण आहे. आणि ह्या एक्सरसाइजमधून मी सुरुवातीला सुद्धा काय बोललो की ह्या एक्सरसाइजमधून शक्यतो तुमच्या शेवटच्या परीक्षेत 4 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. खूप कमी वेळेस असं होतं की सेकंड जी आपली म्हणजे लास्ट जी एक्सरसाइज आहे आपली nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, याच्यातून 2-3 मार्काला प्रश्न विचारला. म्हणजे जास्त वेळेस याच्यातून 4 मार्कासाठीच तुम्हाला प्रश्न विचारला. बघा पहिला जैसे वैसा म्हणजे ई रेज टू ट्वाईस एक्स,
दुसरे का डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा जैसे की वैसा म्हणजे सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स ॲज इट इज पहिले का डेरिव्हेटिव्ह म्हणजे ई रेस टू ट्वाईस एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ही स्टेप थोडी व्यवस्थित समजून घ्या. आता पुन्हा एकदा सांगतो, या स्टेपला व्यवस्थित बघून घ्या. आता रिपीट करतो बघा. पहिला जैसे वैसा, दुसरे का डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा जैसे वैसा. म्हणजे एक सांगू का, ही एवढी व्हॅल्यू म्हणजे आपण सेकंड टर्म किंवा सेकंड फंक्शन वापरलं आणि हे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड ॲज इट इज फर्स्ट का डेरिव्हेटिव्ह. आता बघा हे झालं डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर. पहिला जैसे वैसा म्हणजे ई रेस टू ट्वाईस एक्स ॲज इट इज. दुसरे का डेरिव्हेटिव्ह व्हॉट इज दुसरा सेक स्क्वेअर एक्स. तर सेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 सेक एक्स. बरोबर आहे ना. म्हणजे अगोदर आपण 2चा डेरिव्हेटिव्ह काढणार, नंतर सेकचा विचार करा. सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन प्लस 2 आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. बघा अवघड काहीच नाही आहे. एक सांगतो, जे अंडरलाईन मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलं का त्याचेच डेरिव्हेटिव्ह काढणं आहे आपल्याला. हा 1 आणि हा 2. म्हणजे ह्या पद्धतीनं जर तुम्ही विचार केला ना तर ॲटोमॅटिक असं वाटतं यार इतकं अवघडसुद्धा उदाहरण नाही आहे. कारण हे तर आपण ॲज इट इज घेतलं ई रेस टू ट्वाईस एक्स. बाकी उरलं काय सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला. एक रफ वर्कमध्ये हा डेरिव्हेटिव्ह काढून बघा. सेक स्क्वेअर एक्स काय झालं सुरुवातीला, अरे सेकचा डेरिव्हेटिव्ह काय तो सेक इंटू टॅन, पण इकडं स्क्वेअर आला तर अगोदर एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरून आपण स्क्वेअर क्लिअर केला. एन एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे 2 सेक रेस टू 2 मायनस 1. नंतर सेकचा डेरिव्हेटिव्ह घेतला सेक इंटू टॅन, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेकचा स्क्वेअर. सिमिलरली म्हणजे तुम्हाला हे समजलं तर नंतर उरतं काय, अरे हे तर ॲज इट इज लिहिणं आहे. म्हणजे आत्मविश्वास असा वाढत जातो. बऱ्याच वेळेस काय होतं बघा, शांततेत ऐकून घ्या मी काय सांगतो. खूप सोपा पार्ट आहे पर बदनाम झाला. कसं, मॅक्झिमम विद्यार्थ्याला पहिला डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित काढता येत नसतो आणि मग ज्यावेळेस दुसरा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी आपल्याला काढणं लागतो त्यावेळेस कुठंतरी या उदाहरणाचा आकार जो आहे का त्यांच्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेरचा विद्यार्थ्याला वाटतो. तर ह्या ठिकाणी तुम्ही ती चुकी करू नका. नंबर 1 तर उदाहरणाच्या आकारावरून ते कधी सोपं किंवा अवघड अशी डेफिनेशन करू नका. हा विद्यार्थी मॅथमध्ये भविष्यात कधीही सक्सेस होऊ शकत नाही. रिलेटेड विथ सायन्स शब्द वापरतो मी. या ठिकाणी जर आपण डोकं लावलं तर आपल्याला समजतं यार प्रॉब्लेम जरी मोठा असला तर टेक्निकल बेसिसवर हा प्रॉब्लेम खतरनाक नाही आहे, वीक आहे, समजून घ्यायला सोपा आहे. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीनं समजून घेतलं तर पूर्ण एक्सरसाइज सोपी आहे. मी काय सांगितलं, ह्या एक्सरसाइजमध्ये बरेच असे उदाहरणं आहे, जे उदाहरणं जर तुम्ही व्यवस्थित सोडवले तर हे प्रूफ झालं की तुम्ही या विषयात 100 पैकी 100 मार्कसुद्धा मिळू शकता. काही मोठी गोष्ट नाही रे बाबा. हो पहा इकडं, पहिला जैसिक व्हायचा हे झालं दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा जैसिक व्हायचा म्हणजे सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स. आणि आता ई रेस टू ट्वाईस एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण, ई रेस टू ट्वाईस एक्स. आणि ट्वाईस एक्सचा हा 2, ट्वाईस एक्सचा 2 हा दिसतो. ठीक आहे. आता बघा पुन्हा याच्यातून आपल्याला हे कॉमन घेता येतं, ई रेस टू ट्वाईस एक्स, ई रेस टू ट्वाईस एक्स घेतलं कॉमन. आता उदाहरण वाचल्यानंतर तुम्हाला एक समजणार आहे. पहा हे काय झालं, 2 सेक स्क्वेअर टॅन एक्स. इथं 2 आहे, इथं 2 आहे बघा, इथं 2 आहे. ठीक आहे, इथं 2 आहे आणि हा 2. अरे इथं विचारच नका करू, ह्या इकडं 2 आला म्हणजेच हा सगळीकडे 2 आहे, कारण याचा प्रोडक्ट अजून बाकी होता. तर मला म्हणणं काय, इथून आपण 2 सुद्धा कॉमन घेऊ शकतो. यस, कारण काय झालं, ई रेस टू ट्वाईस एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू ट्वाईस एक्स आणि वरच्या 2 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2, तर हा 2 सुद्धा कॉमन घ्या. म्हणजे जेवढं आपल्याला लहान करता येतं उदाहरण तेवढं लहान करा. तर उरलं काय, 2 सेक इंटू सेक सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स. ठीक आहे, हा 2 कॉमन आहे. मग उरला काय, फक्त सेक स्क्वेअर एक्स. पुन्हा या ठिकाणचा 2 कॉमन आहे, उरलं काय, सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स. तुम्ही म्हणता सर 2 तर कॉमन आहे. अरे बाबा ते 2 इकडचा घेतला आपण डायरेक्टली कॉमन, म्हणजे मल्टिप्लिकेशन केलंच नाही, ते कॉमन घेऊन टाकलं.
हे आपलं उत्तर आलं शेवटचं. बघा आता ह्या ठिकाणी तुमच्या उत्तरात आणि पाठीमागच्या उत्तरात तफावत येऊ शकते. कसं? एक तर शो दॅट नाही आहे. पाठीमागं हा जो प्रयोग आहे का, म्हणजे हे जे उत्तर आहे का, बिलकुल ते न आवडण्यासारखं उत्तर आहे. कारण सांगतो बघा, या ठिकाणी सरळ सरळ आपलं हे आन्सर येत होतं e2x टू sec स्क्वेअर x इंटू tan x. सेक इंटू सेक 2 sec स्क्वेअर x प्लस 2 tan x. आता पाठीमागं कसा आन्सर आहे, एक वेळेस सेक स्क्वेअर आणि याच्यातून सेक कॉमन घेतला आणि दुसऱ्या वेळेस हे बघा, जर इथून सेक कॉमन घेऊ शकतो तर तुम्हाला म्हणणं काय, तर या दोन फंक्शनमधून आपण सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स, जर हे आणि हे विचारात घेतलं तर टॅन एक्स सुद्धा कॉमन घेऊ शकतो. म्हणजे इथे वेगवेगळी पॉसिबिलिटीज आहे. गरज नव्हती सेक कॉमन घ्यायची नंतर आन्सर द्यायची वगैरे. तर आपलं हेच आन्सर राहू द्या. कारण बघा, एक सिंपल गोष्ट आहे जी तुम्हीसुद्धा समजून घेऊ शकता. जर या ठिकाणी तुम्हाला इकडं सेकचा स्क्वेअर वाटतो, 2 नाही आहे या ठिकाणी, हां, कारण 2 आपण कॉमन घेतला होता. सेक इंटू सेक ओनली सेकचा स्क्वेअर बघा, आणि हे बरोबर आहे 2, कारण सेक स्क्वेअर एक्स 2 वेळेस आहे म्हणून 2, आणि हे 2 tan x, ते सगळं बरोबर आहे. इकडं फक्त 2 नव्हता. बघा, जर मला असं म्हणणं आहे तुम्हाला इकडं सेकचा स्क्वेअर कॉमन घ्यायचा आहे याच्यातून आणि याच्यातून, आता इकडं दुसरं ऑप्शनसुद्धा आहे. मग ह्या पहिल्या आणि तिसऱ्या टर्ममधून सुद्धा आपण टॅन कॉमन घेऊ शकतो. तर अशा वेळेस ते कॉमन वगैरे घ्यायच्या भानगडीत आपण पडत नसतो. हां, मग सरळ सरळ 4 व्हॅल्यूज पाहिजे होत्या, आपण ते कॉमन घेतलं असतं, जसं याच्यातून सेक स्क्वेअर याच्यातून टॅन स्क्वेअर, आणि मग आन्सर लिहिलं असतं. ठीक आहे. बघा, जबरदस्त प्रॉब्लेम आहे. थोडक्यात सांगतो, सोपा प्रॉब्लेम आहे. परीक्षेत जर विचारला आणि जर इतकं व्यवस्थित तुम्ही लिहिलं तर तुम्हाला सहज 4 पैकी 4 मार्क मिळवता येतील. काय असतं माहिती आहे का, काही जे छोटे मोठे पॉईंट सांगतो तुम्हाला ते लक्षात असू द्या. ज्यावेळेस आपण पहिला डेरिव्हेटिव्ह काढतो इथपर्यंत हा प्रॉब्लेम आपला चेन रूलच्या भागातसुद्धा झाला. मग पहिला डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर आता पुन्हा ह्या म्हणजे जे उत्तर येतं त्या उत्तराला तुम्ही एक फ्रेश प्रॉब्लेम समजा, नवीन प्रॉब्लेम, आणि तिथून मग हा एक नवीन प्रश्न असं समजून सॉल्व करा. तर तुमच्या लक्षात येतं की बाबा काहीच झालं नाही, आपण पुन्हा u इंटू व्हीचा रूल वापरला, प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन जो असतो तो वापरला. पहिला फंक्शन जैसे व्हायचा, दुसरे का डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा जैसे व्हायचा, पहिले का डेरिव्हेटिव्ह, आणि आपण इथं जे लिहिलं त्याचं उत्तर तुम्हाला स्वतःला मिळतं का ते बघा. उत्तर म्हणजे काय, तर आता आपल्याला जर हा प्रश्न पडला, यार 2 sec इंटू टॅन कुठून आलं आहे, तर समजलं पाहिजे की अरे हा सेकचा स्क्वेअर होता, तर अगोदर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह झाला म्हणजे 2 समोर आला, जो x⁻n फॉर्म्युला आहे. नंतर हे सेक इंटू टॅन सेकचा डेरिव्हेटिव्ह असतो. हे सेकचा स्क्वेअर कुठून आला, हा 2 ॲज इट इज टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेकचा स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला स्वतः समजलं पाहिजे कोणती व्हॅल्यू कुठून आली. ठीक आहे. तर पटकन हे उदाहरण लिहून घ्या आणि समोरचं उदाहरण बघा. बघा समोरचं उदाहरण क्रमांक 3. बघा समोरून उदाहरण म्हणजे पुढचं उदाहरण सुरू करायच्या अगोदर एक सांगतो, ज्यावेळेस तुम्ही घरी रिव्हिजन देताना ह्या भागाला म्हणजे द्या असं म्हणणं आहे मला, त्यावेळेस काही शॉर्टकट वगैरे वापरू नका. या पूर्ण एक्सरसाइजसाठी ही गोष्ट लक्षात असू द्या. प्रत्येक प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व करायचा ते, आणि तुमच्या एक लक्षात येईल की ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम खरंच स्टेप बाय स्टेप सॉल्व करताना तर तुमच्या चुकासुद्धा कमी होणार आहे. कारण जसं चेन रूल झालं किंवा लॉगरिथमिक डिफरन्शिएशन झालं, बऱ्याच स्टेप आपण डायरेक्ट घेऊ शकतो, u इंटू व्ही डायरेक्ट घेऊ शकतो किंवा चेन रूलची स्टेप आपण डायरेक्ट घेऊ शकतो. इथं मात्र तसं करू नका. बघा आपण कन्सिडर करू लेट y इज इक्वल टू e⁴x cos 5x. आता ह्या वरच्या पॉवरच्या 4कडं आणि ह्या 5कडं थोडीशी नजर असू द्या, ते गडबड करणार या ठिकाणी. तर पहिला जो डेरिव्हेटिव्ह हा सोपा आहे. तुम्ही म्हणसान सर पुन्हा तोच रूल आपल्याला वापरणार आहे, प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन u इंटू व्हीचा. व्हेरी गुड. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू हळूहळू म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू x dy बाय dx. पहिला जैसे कि वैसा, दूसरे का डिफरन्शिएशन प्लस दूसरा जैसे कि वैसा, पहले का डिफरन्शिएशन. बघा हे जे रूल आहे ना, आता हे तुमचे व्यवस्थित पाठ पाहिजे.
जे विद्यार्थी असे असतील की सर आमचं अजूनसुद्धा पाठ झालं नाही, अरे बाबा अवघड आहे मग तुमचं, अवघड म्हणजे खूप अवघड आहे असं समजून चला. तर आता पहिला फंक्शन ॲज इट इज e⁴x, कॉसचा डेरिव्हेटिव्ह होतो मायनस, हा घेतला मी मायनस समोर, साईन 5x × 5, याला ब्रॅकेट करा नाहीतर या साईनचा तो अँगल फॉर्मचाच पार्ट वाटतो. बघा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 5x आणि ह्या 5xचा डेरिव्हेटिव्ह हा 5 प्लस कॉस 5x ॲज इट इज e⁴x चा डेरिव्हेटिव्ह e⁴x आणि जो पॉवरमधला 4x आहे त्या पॉवरमधल्या 4x चा डेरिव्हेटिव्ह हा 4. म्हणजे आपलं आन्सर थोडंसं ह्या पद्धतीनं आलं. बघा एक स्टेप वाढवतो या ठिकाणी, मायनस e⁴x 5 साईन 5x प्लस 4 कॉस 5x आणि मुद्दामून मी e⁴x तिकडंच लिहिला, कारण इकडं आपल्या लक्षात येतं की वी कॅन टेकिंग कॉमन e⁴x हिअर. बरोबर आहे, आपण e⁴x काय करू शकतो, कॉमन लिहू शकतो. तर आपण घेतला e⁴x कॉमन, मुद्दामून मी हे मायनस कॉमन घेतलं नाही, कारण ज्या गोष्टीमुळं आपल्या प्रश्नासमोर अडचणी येणार आहे त्या अवॉइड करायचा प्रयत्न करा. मग मायनस कॉमन जर आपण वापरत नसलो तर अगोदर काय लिहिणार आपण 4 कॉस 5x, कारण मायनस साईनमध्ये बरं वाटतं थोडंसं, आणि 5 साईन 5x. पुन्हा तेच बघा इथं आपला 50% जो प्रॉब्लेम आहे किंवा अर्धा जो प्रश्न आहे का हा पूर्ण झाला. आता असं समजा की तुमच्यासाठी हा एक नवीन प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला विचारला की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू x. ठीक आहे, तर एका फ्रेश मूडनी पुन्हा हा प्रश्न सॉल्व करा. तर बघा आता पुन्हा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू x. हा पहिला जैसे की वैसा, दूसरे का डिफरेंशिएशन 4 कॉस 5x माइनस 5 साइन 5x. पहला जैसे कि वैसा, दूसरे का डिफरेंशिएशन प्लस दूसरा जैसे कि वैसा, पहले का डिफरेंशिएशन 5 कॉस 4 कॉस 5x माइनस 5 साइन 5x, डेरिवेटिव्ह ऑफ e⁴x. चला अरेंजमेंट झाली, पुन्हा एकदा चेक करून बघा, कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि इकडं तर फक्त पुतळाच दिसतो मला. बघा पहिला जैसे की वैसा, दुसरे का डिफरेंशिएशन, दूसरा जैसे की वैसा, पहिले का डिफरेंशिएशन. जमलं वाटतं, ठीक आहे. तर बघा हे सुद्धा लिहू शकता, डेरिवेटिव्ह ऑफ dy बाय dx असं. व्हेरी गुड. म्हणजे आता तुम्हाला जो एक फायनल आन्सर असतो का त्या भागाकडे आपण चाललो. हे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज e⁴x. बघा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 5x. आता मी काय करतो, 4 लिहित नाही इथं, फक्त जागा सोडतो. कॉसचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साईन 5x. आता विचार करा इकडं 4 ऑलरेडी आहे, 4 ऑलरेडी होता इथं. मग कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 5x इंटू 5xचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, 5 येणार ना. तर 5 किती होणार, मग 20 होणार ना. अर्थ एवढी म्हणजे तयारी तुम्ही करा असं मला वाटतं की तुम्हाला हे डायरेक्ट करता आलं पाहिजे. म्हणजे विषय फक्त तुमच्या प्रॅक्टिसचा नाही आहे, तर एक पूर्णची पूर्ण ही जी स्टेप आहे का तुम्ही ती ड्रॉप करणार आहे आणि त्याच्यामुळं लेंथ कमी होणार आहे उदाहरणाची. आणि खूपच आवश्यक पार्ट असतं, मी सांगितलं असतं कमी करू नका. पुन्हा एकदा सांगतो, हा 4 ॲज इट इज आपण वापरला. कॉसचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साईन 5x आणि 5xचा डेरिव्हेटिव्ह इंटू 5, तर हा 5 इंटू 4 झाला 20. सिमिलरली हा मायनस साईनचा डेरिव्हेटिव्ह बघा, हा 5 आणि हा 5 इकडं 25 होणार. आता साईनचा डेरिव्हेटिव्ह किती झाला, कॉस 5x आणि या 5xचा डेरिव्हेटिव्ह इंटू 5, आणि इथं ऑलरेडी 5 होता, 25 प्लस 4 कॉस 5x मायनस 5 साईन 5x आणि e⁴xचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा काय आला, e⁴x इंटू 4. त्या वरच्या 4xचा डेरिव्हेटिव्ह रे बाबा ते इंटू 4 हा दिसतो. मग आता
काय कॉमन घेता या ठिकाणी e⁴x आणि e⁴x. चला ठीक आहे, अजून काही कॉमन येतं का? इकडं 20 आहे, इकडं 25 आहे, म्हणजे 5 कॉमन येतो. पण इकडं 4 आहे, नाही येत 5 कॉमन, कारण 5च्या टेबलमध्ये पाड्यात 25 मिळणार नाही आपल्याला. चला ठीक आहे, आपण सध्याच फक्त काय करू, e⁴x कॉमन घेऊ. आता काय उरतं ते बघा, -20 sin 5x -25 cos 5x हा 4 कॉमन आहे बघा या ठिकाणी. तर ह्या 4ला सुद्धा आता मल्टिप्लाय करून घ्या. प्लस हे झालं 4 × 4 16 cos 5x आणि 4 5 20 -20 sin 5x. ठीक आहे, आता आपण एक काम करू, या ठिकाणी sin 5x ची जी रेशोज आहे का ते बघू. sin 5x आणि sin 5x -20 -20 आले दोन्ही. अरे बापरे, म्हणजे आन्सर येणार -40 sin 5x. ठीक आहे, आता इकडं 25 cos 5x 25 cos 5x आला तर cos 5xच, पण 1 + 1 मायनस आला, सबट्रॅक्शन होणार. 25 मधून 16 मायनस करा, 9 उरणार, 9 cos 5x. आणि या ठिकाणी आपण हा जो मायनस आहे दोन्ही याच्यात आला हा कॉमन घेऊ, आणि हे जे तुमचं फायनल आन्सर आलं एकदम ॲक्युरेट आन्सर आलं. तर आन्सर आहे या ठिकाणी -e⁴x 40 sin 5x प्लस, कारण मायनस आपण कॉमन घेतला, 9 cos 5x. बघा, असे उदाहरणं जर तुम्ही शेवटच्या परीक्षेत किंवा जर बोर्डात हा प्रश्न विचारला आणि इतकं व्यवस्थित जर सोडवत असले, तर विषय फक्त तुम्ही हा गणित सोडवता असा नसतो, तर एक परफेक्ट विद्यार्थी, मेहनती विद्यार्थी तुम्ही दिसून येता आणि याचा सरळ परिणाम तुमच्या मार्कावर होतो. त्याच्यामुळं ह्या अशा उदाहरणाची प्रॅक्टिस जास्त करा, ही ॲडवाईज मी तुम्हाला नक्की देणार. कारण काय असतं माहिती आहे का, प्रत्येक प्रकरणात एक ठराविक भाग तुम्हाला सोपा किंवा खूप सोपा वाटतो, तसंच कुठंतरी प्रत्येक प्रकरणात एक अवघड भागसुद्धा असतो. आणि जो खरा हुशार विद्यार्थी असतो त्या अवघड भागावर सुद्धा तो इतकी मेहनत घेतो की त्या भागाला एकदम तो सोप्या भागासारखं बनवतो. तर तुम्ही कोणत्या टाईपचे विद्यार्थी आहे हे स्वतः डिसाईड करा आणि अभ्यासाला लागा. ठीक आहे, एकदम व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून थोडा वेळ लागला तर चालन, स्टेप बाय स्टेप उदाहरण लिहून घ्या. बघा 4 नंबरचं उदाहरण, x³ log x. चला आपण याला कन्सिडर करू y. लेट y इज इक्वल टू x³ log x. ठीक आहे, पुन्हा तेच u × v चा रूल. बघा, पहिलं उदाहरण जर सोडलं ना तर 2 3 4 नंबर हे सगळे u × v च्या प्रोडक्टवरच डिपेंड उदाहरणं होते. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू x करा. हे झालं dy/dx. पहला जैसे कि वैसा, दूसरे का डिफरेंशिएशन प्लस दूसरा जैसे कि वैसा, पहिले का डिफरेंशिएशन. बघा, स्वतः एका गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या की बाबा u × v चा रूल खूप जास्त वापरला जातो, तर ते परफेक्ट पाहिजे. आता x³ ॲज इट इज, log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस log x ॲज इट इज, x³ चा डेरिव्हेटिव्ह थ्राईस x². हा x या ठिकाणी कॅन्सल झाला, आन्सर आलं x² प्लस 3x² log x. आता पहिला डेरिव्हेटिव्ह आपला या ठिकाणी पूर्ण झाला, पण या ठिकाणी x² चा डेरिव्हेटिव्ह ट्वाईस x आणि इकडे u × v चा रूल न वापरता मी तुम्हाला थोडं एक दुसरी स्टेप सांगतो या ठिकाणी. ती म्हणजे जसं मागचे 2 गणितं करत आलो आपण. x² या ठिकाणी कॉमन घ्या आणि आपल्याला मिळतो 1 + 3 log x. 3 log x ला मात्र x³ करू नका, कारण ते सुद्धा होतं या ठिकाणी. म्हणजे तुमचा पहिला जो डेरिव्हेटिव्ह आहे तो या ठिकाणी क्लिअर झाला आपल्यासाठी.
हा नवीन प्रश्न. आता इथून पुन्हा या भागाला डिफरन्शिएट करा. आता तर करू शकता तुम्ही. ठीक आहे, भरपूर प्रॉब्लेम झाले ना. तर अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स dy बाय dx. पहिला जैसे की वैसा. दुसरे का डिफरन्शिएशन 1 प्लस 3 log x. बघा, पहिला जैसे की वैसा. दुसरे का डिफरन्शिएशन दूसरा जैसे की वैसा 1 प्लस 3 log x. पहले का डिफरन्शिएशन डी बाय डी एक्स स्क्वेअर. काय उत्तर आलं बघा, डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर 1 प्लस 3 log x. अरे हो, याचा डेरिव्हेटिव्ह सॉरी, पहिला जैसे की वैसा 1चा डेरिव्हेटिव्ह झाला 0, हा 3 आणि log xचा डेरिव्हेटिव्ह 1/x डायरेक्ट असा वापरला. हे डायरेक्ट वगैरे काही झालं नाही बरं काय. हा 1चा 0 झाला, नाही लिहिलं आपण. हे 3 × 1/x, हे फक्त आपण 3/x असं लिहिलं. नंतर दुसरा जैसे वैसा म्हणजेच 1 प्लस 3 log x. पहिले का डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाईस एक्स. हा x कॅन्सल. आन्सर काय आलं बघा, थ्राईस एक्स प्लस हा ट्वाईस एक्स इंटू 2 झाला किती, ट्वाईस एक्स. आणि 2 3 जा 6 प्लस 6x log x. ठीक आहे, हा झाला त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर. जर तुम्हाला असं वाटत असलं सर वी कॅन टेकिंग कॉमन एक्स हिअर, तर करू शकता. हे 3 आणि 2 5 झाले, कारण दोन्ही एक्स टर्म आहे ना. 3 आणि 2 5 म्हणजेच आपण जर एक्स कॉमन घेतला तर उरतं काय, 5 प्लस 6 log x. हे तुमचं या ठिकाणचं आन्सर. पण आता याच्यातसुद्धा तुम्ही, म्हणजे हे तर आपल्या पुस्तकात नाही आहे, आपल्या पुस्तकात हेच आन्सर आहे. पण अजूनसुद्धा स्पेशली तुम्ही CETसाठी एक नवीन आन्सर, एक समोर सिम्प्लिफिकेशन करू शकता नवीन आन्सर म्हणूस. तर x 5 प्लस log x का पावर 6. म्हणजे चुकून जर CETला प्रश्न आला आणि ऑप्शनमध्ये ते असलं तर तो पर्यायसुद्धा इथं अवेलेबल होता. हे उदाहरण मागच्या उदाहरणापेक्षा तुम्हाला थोडं सोपं वाटत असेल, कारण जसं जसं तुम्ही आता समोर जाणार ना, थोडा पार्ट इझी तुम्हाला असं वाटत जाणार. ठीक आहे, तर लिहू शकता. बघा, सेकंड लास्ट प्रश्न या पहिल्या प्रश्नातला log x. थोडा वेगळा प्रश्न, कारण आतापर्यंत एक आपल्याला सवयच लागली होती की प्रोडक्ट रूल दिसतो का आणि प्रोडक्ट रूल यूज करणार म्हणून. तर थोडंसं प्रोडक्ट रूलला सोडून हा भाग वाटतो. तर आपण सुरुवातीला लिहिणार y log x. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू एक्स. चेन रूलचा वापर आहे तुम्हाला या ठिकाणी. dy बाय dx ऑफ log x. बघा, तुमचं उत्तर तुम्हाला कसं मिळतं, dy बाय dx इज इक्वल टू या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/log x आणि या log xचा डेरिव्हेटिव्ह हा x. म्हणजे जो पहिला डेरिव्हेटिव्ह तुमचा आला का, dy बाय dx. आता ह्या उदाहरणाची थोडीशी एक अडचण सांगतो तुम्हाला. इथं आपल्याला काहीतरी शोधॅट वगैरे जर असता तर आपण वेगळे डिसिजनसुद्धा घेतले असते. म्हणजे कसं, हा log x इकडं इंटरचेंज करून इकडं u इंटू व्हीचा वापर करून आणि इकडं 1/xचा डेरिव्हेटिव्ह -1/x² येतो. पण आपल्याला शोधॅट नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीने हे गणित सॉल्व करत आपण समोर जातो तसंच कंटिन्यू करणे असा त्याचा अर्थ आहे. तर आता याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह कसा आहे ते थोडं व्यवस्थित बघा. या ठिकाणी आपल्याला आहे ना, हा dy बाय dx जो x log x आहे ना, हा वर लिहिणं लागतो इथं. मग होतो तो इनवर्स, कारण x⁻n चा फॉर्म्युला मग यूज करता येतो. तर अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू एक्स करा आता. आणि हे झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx. तर सुरुवातीला आपण हे सूत्र वापरलं -1
म्हणजे एन एक्स रेस टू एन मायनस वन, एक्स लॉग एक्स, एन मायनस वन म्हणजे -1 आणि -1, तर डायरेक्टली -2 लिहितो आणि आफ्टर दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स लॉग एक्स. त्याचं कुठं डेरिव्हेटिव्ह काढला आपण अजून. मग हे झालं d²y dx² आणि हे झालं -1 अपॉन एक्स लॉग एक्सचा होल स्क्वेअर असं. आणि याचा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट काढून घेऊ कारण मोठमोठ्या व्हॅल्यू वगैरे नाही आहे. तर u × vचा रूल तुम्ही अरेंजमेंट करू शकता. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, दुसरे का डेरिव्हेटिव्ह, म्हणजे शेवटी प्रोडक्ट रूल गणितात आलाच, प्लस दुसरा फंक्शन जैसे की वैसा पहिले का डेरिव्हेटिव्ह. पण एक सांगू का, हे आपल्याला डायरेक्ट लिहिता येत होतं कारण छोट्या व्हॅल्यूज आहे आणि इतकं म्हणजे एवढ्या लहान व्हॅल्यूला आपण डायरेक्ट जरी लिहिलं तर असं बघितलं जात नाही की ही नो द प्रोडक्ट रूल वगैरे म्हणून. -1 एक्स लॉग एक्सचा होल स्क्वेअर हा पहिला जैसे की वायचा, दुसरे का डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 अपॉन एक्स, प्लस दुसरा जैसे की वायचा म्हणजे लॉग एक्स ॲज इट इज, पहिले का डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्सचा 1, हा एक्स कॅन्सल. बघा आपलं जे शेवटचं आन्सर आलं d²y dx² ते आलं -1, सॉरी -1 नाही, -1 प्लस लॉग एक्स अपॉन एक्स लॉग एक्सचा होल स्क्वेअर. म्हणजे मागच्या प्रॉब्लेम जे मधले 2-3 प्रॉब्लेम होते त्याच्या कंपॅरिझनमध्ये हा याच्या अगोदरचा प्रॉब्लेम थोडे कुठंतरी सोपे प्रॉब्लेम आहे. लिहून घ्या, थोडं फास्ट लिहून घ्या. बघा या प्रश्नातलं शेवटचं उदाहरण, या ठिकाणी तुमचा जो फर्स्ट क्वेश्चन आहे हा क्लिअर झाला. मी पुन्हा एकदा सांगतो, प्रश्न झाल्यानंतर जे 6च्या 6 उपप्रश्न या प्रश्नात 6 सब क्वेश्चन्स आहे, पूर्णचे पूर्ण 6 प्रश्नाला पुन्हा एकदा रिवाईज करा. बघा शेवटचा प्रश्न x⁻x, कुठंतरी आपल्या खूप जास्त परिचयाचा हा प्रॉब्लेम आहे कारण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन जी थर्ड एक्सरसाइज आहे त्याच एक्सरसाइजमध्ये याचे 3 ते 4 प्रॉब्लेम होते. नंतर आपण बघितलं पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये याचा प्रॉब्लेम होता, म्हणजे समोर त्याचा प्रत्येक एक्सरसाइजमध्ये प्रॉब्लेम येत गेला. इवन ह्या nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हसुद्धा याचा आपण हे प्रॉब्लेम बघितला. तर y आला x⁻x. चला इथं आपल्याला समजतं की हा लॉग घेऊन आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो, या टाईपचा प्रॉब्लेम आहे. म्हणून टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. तर दोन्ही बाजूला लॉग वापरल्यानंतर आपल्याला काय मिळतो बघा, d/dx ऑफ y. हे मुद्दामून असं लिहिलं मी, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. हे झालं लॉग, सॉरी इथं लॉगच वापरा फक्त, जास्त डायरेक्ट झालं. लॉग y = लॉग x⁻x. म्हणजे सुरुवातीला आपण लॉग वापरून नंतर लिहू ते. आता हे लॉग y हे आपण डायरेक्ट लिहू शकतो असं x लॉग x. पुढच्या ह्याच स्टेपला तुम्हाला जर डायरेक्ट असं लिहिता येत असलं बिलकुल लिहू शकता. आता बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली x. थोडंसं इकडं लक्ष द्या, yची व्हॅल्यू काय, x⁻x. आपला कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढणं चालू आहे, x⁻xचा. पुन्हा एकदा सांगतो, कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढणं चालू आहे, x⁻xचा. बघा डिफरन्शिएट, आत्ता शब्द वापरला होता मी की सांगतो म्हणून, म्हणजे ते आपण डायरेक्ट घेतलं होतं, चूक नव्हती ती. हा 1 अपॉन y dy/dx. तर आपण डेरिव्हेटिव्ह कुणाचा काढला या ठिकाणी, yचा, असा अर्थ आहे त्याचा. d/dx ऑफ y म्हणजे yचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. तर काय yचा डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, दुसरे का डिफरन्शिएशन, प्लस दुसरा फंक्शन ॲज इट इज, पहिले का डिफरन्शिएशन. ठीक आहे. अरेंजमेंट जुनी आहे, तुम्हाला सहज समजण्यासारखा भाग आहे, मला वाटत नाही याच्यात काही तुम्हाला अडचणी येणार आहे. dy/dx ह्या yचं इंटरचेंज झाल्यानंतर हा y इकडं असा येणार. हा फर्स्ट म्हणजे पहिला फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 अपॉन x प्लस लॉग x ॲज इट इज, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1x गेट कॅन्सल. आणि ह्या yच्या जागी आपण लिहिलं x⁻x 1 प्लस लॉग x. आता 100% लक्ष समोर असू द्या आणि मी काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या.
हा असा पार्ट या ठिकाणी आता जो आपल्याला समोर सुद्धा उपयोगी पडणार आहे. इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. आणि वाय कोण आहे? एक्स रेस टू एक्स. म्हणजे आपण नेमका कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढला? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स. इट इज वाय. हा असा आहे एक्स रेस टू एक्स 1 + log x. आता तुम्ही म्हणता सर काऊन लिहिलं पण असं? एक तुम्ही लिहू नका एक्झाममध्ये हे जे बॉक्स केला का मी याची आवश्यकता नाही आहे, पण ह्या गणितात आपल्याला समोर ते एक्सप्लेन करणं आहे म्हणून लिहिलं. आता चला अगेन डिफरन्शिएट करू याला. तर अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू एक्स dy/dx ऑफ dy/dx. म्हणजे dy/dxचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढून पहिला जैसे की वाईचा, दुसरे का डिफरेंशिएशन प्लस दूसरा जैसे कि वाईचा पहले का डिफरेंशिएशन. हे झालं d² dx². पहिला जैसे वाईचा म्हणजे एक्स रेस टू एक्स आणि 1चा डेरिव्हेटिव्ह झाला 0, log x चा डेरिव्हेटिव्ह झाला 1/x प्लस दुसरा जैसे की वाईचा म्हणजे 1 + log x ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स. अरे हे सांगणं होतं मला की डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स आपल्याला हे लिहिणं आहे म्हणून हे. पण हा वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह हे समजलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे एक्स्ट्रा लिहून दाखवलं की इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स. आणि ते पूर्ण उत्तर आपण इथं लिहिणार एक्स रेस टू एक्स 1 + log x. एक प्रॉब्लेम होता पहा आपल्याला लॉगरिथमिक डिफरन्शिएशनमध्ये, एक्स का पावर एक्स रेस टू एक्स. त्याच्यातसुद्धा आपण एक्स रेस टू एक्सचा अगोदर डेरिव्हेटिव्ह काढतो आणि नंतर वापरतो. बस थोडीशी एक झलक आपण या ठिकाणी त्या प्रश्नाची समजू शकतो. मग आता जे फायनल टचअप ज्याला म्हणतो आपण ते तुमच्या पद्धतीनं उदाहरण थोडं स्मार्ट दिसलं पाहिजे किंवा पाठीमागं जे उत्तर आहे ते आलं पाहिजे म्हणून एक्स रेस टू एक्स कॉमन घ्या. एक्स रेस टू एक्स कॉमन घेतल्यानंतर हे उरतं 1/x प्लस 1 + log x². ठीक आहे, अशा पद्धतीनं बघा सोपा प्रश्न होता. हा प्रश्न विचारला तर 3 मार्काला सुद्धा विचारला जाऊ शकतो, कारण मला ह्या प्रश्नात 4 मार्कासारखं जे लेवल असतं ते नव्हतं वाटलं. तरी या ठिकाणी आपला जो पहिला प्रश्न होता nth ऑर्डर डिफरन्शिएशन, शेवटची एक्सरसाइज आहे. पहिला प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला. मी पुन्हा तुम्हाला सांगतो लॉकडाऊनचा वेळ आहे, भरपूर वेळ तुमच्याकडे आहे, तर अभ्यासाला सुद्धा तुम्ही टाईम वाढवा आणि एकूण एक प्रॉब्लेम याच्यातला सॉल्व करा. म्हणजे कुठंतरी आपले रेग्युलर क्लास सुरू झाल्यानंतर उलट तुम्ही जास्त हुशार होऊन क्लासमध्ये आले असं वाटलं पाहिजे. कारण आपल्याकडे बरेच बुजगावणे असे होते की त्यांना काहीच समजत नव्हतं की आपण काय बोलतो काय नाही. तर थोडंसं तुम्हाला हे जे एक सुट्ट्यासारखा जो टायमिंग आहे, कारण हे लॉकडाऊनला आपण सुट्ट्याच म्हणू, ज्याने अभ्यास केला त्याच्यासाठी त्याचा फायदा आहे, बाकी सुट्ट्याच आहे. तर इथं थोडंसं तुम्हाला राग येऊ द्या आणि अभ्यास करा. म्हणजे मी तुम्हाला तसं एक अभ्यासाचं थोडंसं नंतर पुन्हा एका पिरियडला सांगणार आहे, पण आत्ताच एक 5-6 पिरियड अगोदर आपण चर्चा केली. तरीसुद्धा तुम्हाला पुन्हा एक सांगतो की अभ्यास असा वाढवा की बिलकुल तुम्हाला शेवटी वाटलंच नाही पाहिजे की ह्या लॉकडाऊनचा माझ्या शैक्षणिक वर्षावर काही परिणाम झाला. ठीक आहे, मी एक सुद्धा उदाहरण याच्यातनं ड्रॉप केलं का? तुम्हाला काही सांगितलं हे 2-3 उदाहरणं तुम्ही करा? नाही. म्हणजे कुठंतरी की बाबा हे जे रेग्युलर पिरियड आपला ज्या पद्धतीनं चालतो त्या पद्धतीनं हे तुमचं सिलेबस पूर्ण झालं पाहिजे, हा हेतू त्या पाठीमागं होता. तुमचं काम आहे आता सॉल्ड एक्झाम्पल याच्यातले सॉल्व करा किंवा ह्या भागावर आधारित nth ऑर्डर झाली किंवा जे एक्सरसाइज आपले झाले त्या भागावर आधारित मिसलेनियस एक्सरसाइजमध्ये कोणते प्रश्न आहेत ते बघा, ते तुम्ही सॉल्व करा. म्हणजे मी जे बोलतो ते समजून घ्या आणि स्वतःला तुम्ही कुठंतरी आपण परफेक्ट होण्यासाठी हा पार्ट इथं शिकायलो हे समजून घ्या. आणि ज्यावेळेस तुम्हाला एकूण एक उदाहरण सॉल्व करता येतं ना, हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढून तुम्हाला एक असं वाटायला लागतं की यार मी सुद्धा या विषयात चांगले मार्क घेऊ शकतो. मग हळूहळू असं वाटायला लागतं की खूप चांगले मार्क घेऊ शकतो. अनेक वेळेस अशी येते की आउट ऑफ मार्क घेण्याची सुद्धा आपण डेअरिंग करतो, पण कधी तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर. ठीक आहे.